ताज्या बातम्यांसाठी एबीपी माझाला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरामध्ये दर्शनासाठी नियोजन करण्यात आलेलं आहे। कोणत्या मार्गाने तुम्ही देवीपर्यंत पोहोचणार आहात, कोणत्या ठिकाणी तुमची टेस्टिंग केली जाणार आहे आणि कोणत्या दरवाजामधून आतमध्ये आल्यानंतर कोणत्या दरवाजामधून तुम्हाला बाहेर जायचं आहे, या सगळ्या दर्शन मार्गाची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय केसरकर। करवीर निवासिनी अंबाबाईच्या मंदिरामध्ये तुम्ही जर उद्या आलात तर देवीचं दर्शन तुम्ही कसं घेणार आहात, कुठल्या दरवाजापासून तुम्हाला मंदिरामध्ये सोडलं जाईल, कुठल्या दरवाजांपासून तुम्हाला दर्शन घेतल्यानंतर बाहेर सोडलं जाईल, हे सगळं आम्ही आता तुम्हाला दाखवणार आहोत। दरवाजामधून आतमध्ये प्रवेश केल्यानंतर तुमच्या तोंडावरती मास्क पाहिजे, तुम्हाला सॅनिटायझर तुमच्या हातावरती लावलं पाहिजे, त्याचबरोबर भाविक आहेत या भाविकांमध्ये सोशल डिस्टन्स देखील पाहिजे। हे नियम आहेत, ते नियमांचं पालन करूनच तुम्हाला आतमध्ये येता येणार आहे। याच मार्गावरून भाविकांना उद्या आतमध्ये यावं लागणार आहे। त्यांच्या तोंडावर मास्क असायला पाहिजे, त्याचबरोबर सोशल डिस्टन्स आहे तो देखील या ठिकाणी असायला पाहिजे। एका वेळी 25च भाविक या ठिकाणी येतील अशा पद्धतीचं नियोजन आहे। 25 भाविक जरी सोडत असले तरी देखील 2 भाविकांमध्ये किमान 3 फुटाचं अंतर हे असायलाच पाहिजे, अशा पद्धतीचा नियम पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने घालून दिलेला आहे। मंदिरामध्ये आल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही महाकालीचं दर्शन घेऊ शकताय आणि याच मार्गाने जे 25 भाविक पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती या ठिकाणी सोडेल ते भाविक या मार्गाने आतमध्ये करवीर निवासिनी अंबाबाईचं दर्शन घेण्यासाठी याच मार्गाने ते पितळी उंबऱ्यापर्यंत जातील आणि पितळी उंबऱ्यापर्यंत गेल्यानंतर तिथूनच देवीचं दर्शन आहे ते भाविकांना घेता येणार आहे। अतिशय आनंद होतोय। करवीर निवासिनी अंबाबाईचं जवळपास 8 महिन्यानंतर प्रत्यक्ष दर्शन घेतलं। देवीचं रूप आहे, सगळे अलंकार, ज्या पद्धतीने देवीची पूजा मांडली होती ते सगळं रूप देवीचं पाहून मन अतिशय प्रसन्न झालंय। मी दर्शन घ्यायला जात असताना पूर्व दरवाजातून आतमध्ये गेलो आणि आता देवीचं दर्शन घेतलं आणि दक्षिण दरवाजा आहे या दरवाजामधून मी बाहेर आलो। म्हणजे भाविकांनी दर्शन घेताना देखील अशाच पद्धतीनं तुम्ही पूर्व दरवाजातून आतमध्ये आल्यानंतर देवीचं दर्शन घ्यायचं आणि देवीचं दर्शन घेऊन इकडे तिकडे कुठेही न जाता या ठिकाणी जो दक्षिण दरवाजा आहे त्या दरवाजापासून तुम्ही बाहेर जायचं आहे। अशा पद्धतीचं नियोजन आहे ते पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केलेलं आहे। त्यामुळे भाविकांनी देखील याचं काटेकोरपणे पालन करावं, कारण कोरोना संकट अजूनही दूर झालेलं नाही। त्यामुळे आपली काळजी आपणच घ्यायला पाहिजे। एबीपी माझा देखील आवाहन करते की देवीचं दर्शन सगळ्यांना घेता येणार आहे, मात्र आपली काळजी घेऊन या ठिकाणी भाविकांनी येणं गरजेचं आहे। कॅमेरामन निलेश शेवाळेसह विजय केसरकर, एबीपी माझा, कोल्हापूर।